आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल थोडक्यात सांगा. अर्थातच मराठी माणसासाठी हा विषय खूप वेगळा आणि नवीन आहे. काय दिसतंय आकाशिक रेकॉर्ड्स ओपन केल्याच्या नंतर? डिपेंड असतं प्रत्येक वेळेला. म्हणजे त्यांचा प्रश्न खूप गोष्टी हरवण्याबद्दल होता, पण पुढे खूप वेगवेगळं समोर आलं. आणि त्याच जमिनीवर आजही बिल्डिंग सुरू आहे. आता ही घटना खूप जुनी आहे. किती वर्ष जुनी होती ती घटना? 250 ते 300 वर्ष. बर, मग असं किती जन्मापर्यंत मागे जाऊन बघता येतं हे? कितीही. काय एकदम सुप्रीम क्वालिटी जर बहिर्जी नाईक यांची सांगायची झाली होती? इंट्युशन आणि सायकिक एबिलिटीज आणि डाऊटची एनर्जी त्यांच्या झिरो. सोल चॅनलिंग काय असतं? सोल चॅनलिंग म्हणजे जसं की मी सांगितलं, आत्मा नश्वर आहे. परंतु किती सोलला कनेक्ट केलं त्या? खरं सांगायचं तर मी काउंट कधीच नाही ठेवत कुठल्या गोष्टींचा. तरी भरपूर. हो. जसं आपण ॲनिमल कम्युनिकेशन शिकू शकतो तसं हे सुद्धा शिकू शकतो. मी रिकमेंड नाही करणार. सुरुवातीला जसं तुम्ही मला सांगितलं की आकाशिक रेकॉर्ड्स तुमचे कोणीतरी काढले आणि त्याच्यात तुम्हाला समजलं की तुम्ही बाय बर्थ ॲनिमल कम्युनिकेटर आहात आणि तुम्ही त्या आकाशिक रेकॉर्ड नंतर शिकलात. ओके, मला आता ह्या आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल थोडक्यात सांगा. म्हणजे मला याच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं या पॉडकास्ट मध्ये. अर्थातच मराठी माणसासाठी हा विषय खूप वेगळा आणि नवीन आहे. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय, सगळ्यात आधी हे आपण जाणून घेऊ. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार होता, आकाशवाणी झाली होती. किंवा जीजसचा जन्म होणार होता, तेव्हाही आकाशवाणी झालेली होती. आकाशवाणी ही त्याच आकाशिक लायब्ररीचा भाग आहे. पण आपण पूर्णपणे ते दुर्लक्ष करून टाकलं नाही. हे आपल्यातलं नाहीये किंवा आपल्याला जमेल असं काही नाहीये. आपण काय करतो की एखाद्या गोष्टीला देव वगैरे बनवून ना ते आपली जबाबदारी झटकून टाकतो. हे तसं झालं. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे आकाशिक लायब्ररी असते युनिव्हर्समध्ये आणि त्या लायब्ररीमध्ये जेवढे सोल्स आहेत, जे एका सोल्सचे जेवढे बर्थ होतील त्या प्रत्येक बर्थमध्ये त्याने काय काय केलेलं आहे, म्हणजे त्याचं इन्कार्नेशन होण्यापासून जसं मृत्यू होईपर्यंत जे काही त्याने कर्म केले, प्रत्येकाच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तिथे नोंद असते. जसं की आता आपण हे जे काही बोलतो, आता ज्या प्रकारचे ड्रेस आपण घातलेले आहे, लोकेशन आहे, हे सुद्धा रेकॉर्ड होतं. प्रत्येक गोष्ट तिथे आपल्याला मिळते आणि उत्तरही म्हणून तिथेच मिळतं. कारण 84 लाख योनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या 84 मध्ये 4 लाख ह्या मनुष्य योनी आहेत. मग 80 लाख योनीमध्ये कित्येक जीव पार करून आपण इथेपर्यंत येतो. म्हणजे कर्म किती झालंय आपलं काउंट करूच शकत नाही. एक एक बर्थ मध्ये किती झाले हे आपल्यालाही माहित नाही, किंवा आपण काय होतो, कशा प्रकारचं काय केलंय माहित नाही. आपण भले आता आपण चांगला वागतो सगळ्यांशी या बर्थ मध्ये, पण आधीच माहित नाही काय होतं. बरं, हे आकाशिक रेकॉर्ड्स कुठे साठवलेले असतात, कुठल्या फॉर्म मध्ये असतात, त्याची भाषा काय असते? आकाशिक लायब्ररीमध्ये प्रत्येक सोलचं एक बुक असतं आणि त्या बुकची जबाबदारी आकाशिक मास्टरची असते. म्हणजे ते त्यांच्या कस्टडीमध्ये असतं. प्रत्येक सोलचे आकाशिक मास्टर असतात आणि हे मास्टर प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. एकच मास्टर 4 लोकांचेही असू शकतात. म्हणजे गरजेचं नाही की फॉर एक्झाम्पल समजा स्वामी समर्थ माझे जर मास्टर आहेत, मग ते इतर खूप जणांचे असतील, अजून कोणी असू शकतं. म्हणजे एक मास्टरकडे बऱ्याच सोल्सचे रेकॉर्ड असतात. बुकच्या फॉर्म मध्येच ते सोल्स रेकॉर्ड ठेवलेले असतात. आणि आज भाषा अशी कन्फर्म नाहीये ती की कुठल्या लिपीमध्ये आहे, कारण या माणसाने बनवलेल्या लिपी आहेत. जी काही आपण आता भाषाही बोलतो ही माणसाची आहे, युनिव्हर्सची ही भाषा नाही. किंवा लिपीही ज्या बनवलेल्या आहेत त्याही माणसाने मानव निर्मित आहेत. त्यामुळे या भाषेतच ते असेल नाही. समजा जर तुम्हाला तुमच्या मास्टरला एखाद्या तुम्हाला येणाऱ्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर त्या केसेसमध्ये कधी कधी तुम्हाला ते दिसतं. म्हणजे कधी इंग्लिश दिसेल, जो समजा एखाद्याला अरबी येते अरबीमध्ये दिसेल, किंवा काही काही नोंदी वेगळ्या भाषेत पण असतात ज्या आपल्याला माहित नसतात. जसं की इजिप्शियन असेल, माहित नाही, आपण ते डिकोड नाही करू शकत. किंवा चायनीज, कोरियन या शब्द चित्रलिपी आहेत, आपण त्या नाही वाचू शकत. मग काही मजकूर अशाही भाषेत असू शकतो. आणि आकाशिक लायब्ररीमध्येच आपले आकाशिक रेकॉर्ड सेफली ठेवलेले असतात. त्याची पूर्ण जबाबदारी आपल्या आकाशिक मास्टरकडे असते. आणि जर आपल्याला आकाशिक रेकॉर्ड ओपन करायचे आहेत तर आकाशिक रीडरला
आधी ज्याची रिडिंग आपण रेकॉर्ड्स ओपन करणार आहे त्याची परमिशन घ्यावी लागते की मी तुमचे रेकॉर्ड ओपन करणार आहे. त्याची परमिशन मिळाल्यानंतर आपण मास्टरकडे जातो आणि तेव्हा त्यांचे रेकॉर्ड्स मागून घेतो. ही प्रोसेस आहे. याच्यात आता जसं मला समजलं की एक व्यक्ती आहे, आकाशिक रीडर आहे, त्याच्यानंतर मास्टर आहे. ओके, मग आकाशिक रीडरचे मास्टर कोण असतात? वेगवेगळे कोणते कोणते मास्टर्स आहेत? म्हणजे कोणीही असू शकतात. जसं मी मगाशी म्हटलं, कोणाचे स्वामी समर्थ असतील, कोणाचे गुरु नानक पण असतात, कोणाचे बऱ्याचदा मला हे पण भेटले, जे इजिप्शियन देवता आहेत ते भेटले मला. काही ठिकाणी हनुमान होते आणि हनुमान एकदाच भेटले मला, कारण खूप रेकॉर्ड्स ओपन केले मी. आणि सध्याच एका रेकॉर्डमध्ये एकांचे महादेव होते. असे कोणी असतात. आणि मोस्टली स्पिरिट गाईड्स म्हटलं जातं ते असतात बऱ्याच वेळा. स्पिरिट गाईड्स म्हणजे जे ऑलरेडी या पृथ्वीवर माणूस म्हणून जगून गेले, पण ते काहीतरी अद्वितीय अद्भुत असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी इथे काहीतरी स्वतः जगून प्रॅक्टिकल एक्झाम्पल ठेवलेलं आहे. जसं की छत्रपती शिवाजी महाराज, तेही कोणाचे तरी मास्टर असणार आहे, कारण ते स्पिरिट गाईड आहेत. कारण त्यांनी स्वतःचं एक्झाम्पल इथे ठेवलेलं आहे आपल्यासमोर, की माणसाने कसं जगलं पाहिजे. आणि ते आजही गाईड करत असतात. स्पिरिट गाईड हा प्रकार तसा असतो. एक म्हणजे जी व्यक्ती जन्माला आलेली आहे, इथे माणसाप्रमाणे जगली आणि स्वतःचं काहीतरी वेगळं पण समाजाला त्यांनी देऊन गेलेलं आहे, त्यातलं कोणीही स्पिरिट गाईड होऊ शकतं. काय दिसतंय आकाशिक रेकॉर्ड्स ओपन केल्याच्या नंतर? डिपेंड असतं प्रत्येक वेळेला, की जसं माणसाची पर्सनॅलिटी सांगितली मी की 3 पर्सनॅलिटीज असतात. तुम्ही व्हिज्युअलिटरी आहे, तुम्हाला विजन मध्ये दिसेल, मॅक्झिमम इन्फॉर्मेशन विजन मध्ये येईल. जर तुम्ही ऑडिटरी आहे, ऐकू येईल, किंवा कधी कधी थॉट्स येतात, किंवा मग कधी कधी तुम्हाला फिलिंग्स, इमोशन्स डिरेक्टली येतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं मिळतात. आणि जे सोल बुक असतं, ज्याचं बुक आहे, ते प्रत्येकाचं फॉर्मॅट पण वेगवेगळा असतो. म्हणजे असं नाही की एक समजा एखादं बुक आहे तर एक पॅटर्न आपला फिक्स असतो, तसं नाही. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सोल बुक्स असतात. म्हणजे काही काही सोल रेकॉर्ड्स मला असे मिळाले की जे लिटरली फाईलमध्ये लावून ठेवलेत आणि खूप जुनाट झालेली आहेत पानं, साईडने सगळं कट झालंय, फाटलेलं आहे. अशा प्रकारचे रेकॉर्ड्स मला काही मिळाले. आणि काही खूप छान अगदी डेकोरेटिव्ह फॉर्म मध्ये आहेत, 3D मध्ये वरती कव्हर पेज म्हणून डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येकाचं नाव लिहिलेलं असतं. सोल बुक याचा अर्थच तिथं म्हणजे आत्म्याचं पुस्तक असं होतं. आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे आलो, मी तुम्हाला परमिशन दिली, माझे आकाशिक रेकॉर्ड्स उघडायचे आहेत. मग तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स उघडल्याच्या नंतर म्हणजे पर्टिक्युलर काही गोष्टी दिसतात किंवा त्या गोष्टी पाहता की, आणि कुठल्या जन्मापर्यंत, किंवा सोल म्हणल्याच्या नंतर तो जन्मजन्मांतरीचा प्रवास आहे, बरोबर? कारण माझा मागचा जन्म, त्याच्या मागचा जन्म, तर तुम्ही कुठले जन्म पाहू शकता, म्हणजे किती मागे जाऊ शकता, किंवा कसं काय असतं, मला ते थोडक्यात प्रेक्षकांसाठी समजून. सगळ्यात आधी हे महत्वाचं आहे की तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स ओपन कशासाठी करायचे आहेत. अच्छा, पर्पज काय, आणि तो पर्पज तुमचा स्ट्रॉंग पॉवरफुल पाहिजे. आता माझ्याकडे खूप जण येतात, मला आकाशिक रेकॉर्ड रिडिंग ओपन करायचं, कशासाठी? काही मेजर कारण नसतं, माझ्या लक्षात राहत नाही, माझी सारखी तब्येत खराब होते. आणि तब्येत खराब म्हणजे पण काहीतरी छोटं मोठं असतं, नाही म्हणून सांगते मी, तुम्हाला याची गरज नाही. आकाशिक रेकॉर्ड्स तुम्हाला कशासाठी लागतात? जर तुमचा कन्सर्न तितका सिरियस आहे. सिरियस म्हणजे समजा एखादी गोष्ट रिपिटेटिव्ह पॅटर्न मध्ये फिरतीये, ती ब्रेक होत नाही. एखादी सिच्युएशन, जसं की एखादा हेल्थ इश्यू आहे आणि तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट ट्राय केल्या, हिलिंग पण घेतलं, पण ते तात्पुरतं थांबतं, पण मुळापासून काही ते जात नाही आणि तुम्हाला रिपोर्ट्स नॉर्मल येतात, काही मेडिकल कंडिशन नाही. मग त्यावेळी तुम्ही ठीक आहे, वास्तूचे उपाय केले, न्यूमरोलॉजी पण केली, पत्रिका बघितली, अजून काही बाबा बुवा केले, सगळं झालं, तरीही होत नाही. अशा केसमध्ये तिथे आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करणं हाच पर्याय आहे. का गरजेचं आहे की ही सिच्युएशन त्याला कशामुळे आली, म्हणजे कोणत्या बर्थमध्ये याने नेमकं काय कर्म केलंय ज्यामुळे त्याला आत्ता हे सफरिंग जाईल, काहीतरी त्याने अर्धवट सोडले, कुठलं असं कर्म पेंडिंग आहे ज्यामुळे आता त्याला हे पर्टिक्युलर सफरिंग आहेत. त्याच बर्थमध्ये जाऊन तेवढंच कर्म त्याचं चेक केलं जातं. मग ते कितीही वर्षापूर्वीचं असू शकतं, रिसेंट असेल किंवा 300-400 वर्षापूर्वी असेल, कसंही असेल. आता त्याला जो प्रॉब्लेम आहे
त्याचं कर्म जिथे असेल तेवढंच तिथेच जाईल, ते दुसरं नाही जाणार. तुमच्याकडे आलेलं एखादं असं एकदम जबरदस्त एक्झाम्पल ज्याच्यामधून आपल्या प्रेक्षकांना अजून याची उकल होईल की म्हणजे पेशंट्स कसे येतात, तुम्ही ते आकाशिक रेकॉर्ड्स कसे ओपन करता आणि त्याच्यातून त्याचं समाधान कसं शोधता, याचं उत्तर म्हणजे जसं मी आता सांगितलं की खूप जणांना मी गरज नाही म्हणून सांगते आकाशिक रेकॉर्डची, कारण आकाशिक रेकॉर्ड ही खूप सिक्रेटिव्ह गोष्ट आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला रेकॉर्ड ओपन करण्याची गरज नाही. मग माझ्याकडे अशीच एक केस आली आणि त्यांचं म्हणणं असं होतं, म्हणजे प्रश्न असे होते की माझ्या घरातल्या वस्तू खूप गायब झाले. माझ्या घरात गौरीचे मुखवटे होते, ते गायब झालेत. माझी हार्ड डिस्क गायब झाली आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या हरवलेल्या आहेत आणि मला पाहिजेत त्या परत. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे असलं काहीतरी करण्यासाठी आकाशिक रेकॉर्ड नाही. त्या अडून बसल्या, नाही मला हेच करायचं आणि नवीन होत्या, त्यांनाही माहित नाही काय आकाशिक रेकॉर्ड. म्हटलं ठीक आहे, असं जर यांचं असेल तर काही रिझन असेल, मे बी कदाचित त्यातून मिळणार असेल. ठीक आहे म्हटलं, करू आकाशिक रिडिंग, काय झालंय. आणि त्यांचं आकाशिक रिडिंग जसं मी ओपन केलं, मी लायब्ररीत गेले, त्यांचे मास्टर म्हणून मला इजिप्शियन देवता भेटले, जे तोत नाव आहे त्यांचं, तुम्ही गुगल करू शकता. इजिप्शियन देवता आहे ती. त्यांनी लिटरली माझ्यासमोर ते रिपोर्ट आदळले, त्यांचे जे सोल बुक आहे रेकॉर्डचं आदळलं, रागात दिसत होते ते. आणि हे इथपर्यंत आल्यानंतर पुढे खूप वेगवेगळ्या विचित्र प्रकारच्या गोष्टी समोर आल्या. म्हणजे त्यांचा प्रश्न खूप गोष्टी हरवण्याबद्दल होता, पण पुढे खूप वेगवेगळं समोर आलं. जसं की आत्ता तिथे जिथे ते राहतात, ज्या जमिनीवर राहतात, ती जमीन एका, म्हणजे मी जेव्हा रेकॉर्ड्स ओपन केले, मला एक सुकलेलं झाड दिसत होतं आणि त्या सुकलेल्या झाडाच्या एकदम वरच्या टोकाला एक फेटा अडकलेला दिसतो आणि थंडीचे दिवस आहेत ते, म्हणजे ते फील होत आहे, म्हणजे एकदम खूप थंडी पडते. नोव्हेंबर डिसेंबरची जी थंडी असते तशी थंडी जाणवतीये. आणि मी ते पार करून लायब्ररी मध्ये चेक करण्याआधी मलाच हे दिसलं होतं. नंतर मग मला पुढचं मास्टरने कंटिन्यू केलं की काय झालं होतं. ती जी जमीन होती जिथे आता ते घर आहे त्यांचं राहतात, त्या जमिनीचा जो मालक होता तो एक धनगर होता आणि जबरदस्ती त्याच्याकडून ती जमीन कोणीतरी बळकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मारलं आणि त्याच जमिनीमध्ये त्यांना गाडलं आणि त्याच जमिनीवर आजही बिल्डिंग सुरू आहे. आता ही घटना खूप जुनी आहे. आता त्या घटनेचा किती वर्ष जुनी होती ती घटना? 250 ते 300 वर्षे. आणि त्यांचा आत्मा अजून भटकतोय तिथेच. त्यात आणि नेमकं त्याच जमिनीवर ते घर उभं. आता यांची तर काहीच चूक नाहीये, ना ती जमीन यांची आहे किंवा यांनी त्यांना मारलं असंही काहीच नाही. मग त्या ज्या वस्तू आहेत, एक तर ही घटना झाली, हे कुठेतरी कारणीभूत आहेत, ते वस्तू ज्या आहेत त्यांच्या घरातल्या ते गायब करण्यामध्ये. आता याच्या पुढचं उत्तर त्यांनी हे दिलं की या वस्तू मग मिळणार आहेत का किंवा काय करावं लागेल मिळण्यासाठी. त्यांनी मग उत्तर हे दिलं, तिथे त्या जे धनगर आहेत त्यांचा सोल तिथे कनेक्ट झाला. त्यांचं सांगणं हे होतं की वस्तू मिळतील, सांगितलं त्यांनी, पण वेळ लागेल. का वेळ लागेल किंवा काय पर्पज काय आहे हे मी मास्टर्सना विचारलं. त्यांचं म्हणणं हे आहे की आता ज्यांनी माझ्याकडून रीडिंग ओपन केले, मुळात त्यांचा आत्ता जो जन्म झालेला आहे तो त्यांच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी झालेला आहे आणि ते सगळं सोडून ती व्यक्ती घरगुती कामात इतकी गुंग झालेली आहे, नाही त्या गोष्टींमध्ये मूळ पर्पज विसरलेला आहे स्वतःचा. तर त्यासाठी त्या वस्तू गायब केलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही ते सुरू कराल, त्यांना उपाय पण दिले होते, जसं की तुम्हाला पारायण सुरू करायचे आहेत, गुरुचरित्राचे पारायण सुरू करायचे आहेत आणि त्या वस्तू तुम्हाला परत मिळण्यासाठी हनुमान चालिसाचं जे वाचन आहे ते तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये बसून रोज करायचं. हे उपाय कोणी दिले होते? मास्टर्स देतात. बरं. आणि हे जेव्हा चालू होईल किंवा त्यांची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जेव्हा चालू होईल तेव्हा हळूहळू एक एक गोष्टी ज्या अदृश्य रूपात आहेत त्या परत तुम्हाला मिळतील. रीडिंग वगैरे सगळं झालं आणि त्यांच्या सोल जो आहे धनगरांचा सोल, तो त्यांच्या मुक्तीसाठी पण यांना प्रार्थना करायला सांगितली, कारण हे त्या जमिनीत राहतायत आता. कारण त्यांची चूक नसताना जमीन बळकावली गेली, त्यांना विनाकारण मारले. मग या मीडियम आहेत, ही व्यक्ती मीडियम आहे, आता जे राहतात त्यांना पुढच्या प्रवासाला म्हणजे त्यांना सद्गती देण्यासाठी हे मीडियम आहे, यांना प्रयत्न करावे लागतील.
त्यांच्या आत्म्याला सद्गती देण्यासाठी. रिडिंग झाल्यानंतर एक 4-5 दिवसानंतर मेसेज आला, मॅडम मला हार्ड डिस्क मिळाली. आणि यात गंमत म्हणजे त्यांनी काय काय केलं होतं, कामवाली बदलली, 3-4 कामवाली बदलली, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, कुठे काय गेलं होतं, काय झालं होतं कळालं नाही. बरेच बाबा बुवाकडे जाऊन आले, काहीही झालं नाही. मग त्यांचं म्हणणं हेच होतं की एवढं ॲक्युरेट मला कोणी सांगितलं नव्हतं, मी खूप काही काय केलं. कारण माझ्या मुलांच्या लहानपणापासूनच्या आठवणी त्या हार्ड डिस्कमध्ये आहेत, फोटोज व्हिडिओज आहेत, आणि काही करून मला तो हवाच होता. पण कुठूनही ते सॉल्व्ह झालं नव्हतं आणि त्यांना अचानकपणे तो घरीच मिळाला त्यांना. त्याच्यानंतर जे गौरीचे मुखवटे नेमके त्याच गणपतीच्याच वेळेला हरवले होते, चांदीचे मुखवटे, तेही परत मिळाले. अशा बऱ्याचशा गोष्टी अजून हरवलेल्या होत्या, ज्या अदृश्य रूपात होत्या, त्या त्यांना पुन्हा घरातच मिळाल्या. आणि हे मलाही एक्सपेक्टेड नव्हतं की आकाशिक रिडिंग मधून या गोष्टी रिव्हील होतील. कारण मुळात मी हा विषय घेतच नव्हते. कारण घरातल्या वस्तू हरवण्यासाठी आपण आकाशिक रिडिंग नाही करू शकत. पण शेवटी ती मास्टर्सची इच्छा होती की हे सगळं त्यांना कळावं आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांनी काम करावं. मग नंतर त्यांनी मला सांगितलं की होय, मी गाणगापूरला वगैरे जाते, माझं मंत्रजाप असतो स्वामींचा, पारायण वगैरे मी केलेली आहेत. पण त्याला खंड पडलाय आता. मग त्यांना एका व्यवस्थित ट्रॅकवर आणण्यासाठी हे एवढं सगळं करावं लागलं त्यांना. आणि याच्यासोबतच जो सोल तिथे अडकून पडलाय त्या जमिनीमध्ये, त्यालाही रिलीज करायचं आहे. इथपर्यंत जे मला समजलं, तुम्ही आता आकाशिक रेकॉर्ड्स बद्दल सांगताय, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजन्मामध्ये जाऊन त्याचे जे काही सीन्स आहेत, त्याचे जे काही कर्म आहेत, ती ओळखून त्या कर्माचा या जन्मामध्ये काही इफेक्ट होतो का हे पाहिलं जातं. होतो का असं नाही, असतोच. आणि त्याच्यावरती तुम्ही म्हणजे जे काही मास्टर्स आहेत ते रेमेडी देतात आणि त्याच्यामध्ये होतं. मग याच्यासाठी समोरच्याची परमिशनच घ्यावी लागते. परमिशन एवढ्यासाठी घ्यावी लागते कारण ती खूप सिक्रेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे तुमची. जर त्या व्यक्तीने तुम्हाला परमिशन दिली नाही तर आकाशिक मास्टर तुम्हाला रेकॉर्ड ऍक्सेस करू देत नाही. जसं की आपण एखादं जुनं काहीतरी, आपण एखाद्या गोळीचं नाव आहे आणि आपण मेडिकलमध्ये गेलो, तो विचार डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे का तुझ्याकडे, नाही देणार तो. सेम वे तसंच आहे, तुमच्याकडे अथॉरिटी आहे का ऑथराइज पर्सन कडून आलेलं, तरच मी देणार, नाही तर अशा प्रकारे होतं. बरं, मग असं किती जन्मापर्यंत मागे जाऊन बघता येतं हे? कितीही म्हणजे तुमचा मूळ सोल कसा दिसतो किंवा मूळ सोलचं तुमचं ओरिजिन कुठून झालंय हे पाहता येतं. आणि हे मलाही त्याच, माझं जे आकाशिक रिडिंग केलं होतं तिथूनच माझंही ओरिजिन मला कळालं होतं की मी कोण आहे. काय कळालं? जसं की एलियन्स बद्दल जोक्स बनवले जातात आणि माझी आधीपासूनच मी रायटर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी लिहित जाते मी, आणि ते सुचत जातं, म्हणजे ठरवून नसतं ते, जेव्हा येतं तेव्हा लिहित जाते मी, नंतर ते आलेलं नसतं. तेव्हा मी लिखाणात पण असंच असायचं माझ्या की मी या जगातली नाहीये. मग तेव्हा गमतीने मला माझा दादा मला म्हणायचा, तू काही एलियन आहेस का? मग मला माहित नव्हतं ते काय आहे, पण मला माहित होतं इथे काहीतरी खटकतंय मला, मी नाही इथे कम्फर्टेबल. मग त्या रिडिंग मधून कळालं की मी स्टार सीड आहे. तर स्टार सीड म्हणजे काय की आता जशी पृथ्वीवर जशी मानवसृष्टी आहे, इतर ग्रहांवरती सुद्धा जीवसृष्टी आहे. ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारात आहेत. प्रत्येक प्लॅनेटवरचे जीव वेगळे दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि मी ज्या प्लॅनेटवरून आहे ते पाण्याचं बेट आहे, तिथे मरमेड्स राहतात. आणि हे मला तिथून कळालं, माझा सोल तिथला आहे, हे प्लॅनेट माझं नाही, माझं ओरिजिन दुसरं प्लॅनेट आहे. आताही तुम्हाला असंच वाटतं? बरं. मला उष्णता म्हणून सहनच होत नाही, मी सहन करूच शकत नाही अजिबात. म्हणजे असं वाटतं जसं माशाला वगैरे पाण्यातून काढल्यानंतर काय होत असेल, कसं फील होत असेल ते, तसंच फील होतं मला. मी नाही, सहनच होत नाही मला ती उष्णता. मग ते माझं ओरिजिन दुसरीकडे आहे. आणि आता हे स्टार सीड झाले, याच्यासोबत नेगेटिव्ह सोल्स पण आहेत, एलियन्स आहेत. म्हणजे सरसकट सगळेच खराब एलियन्स आहेत असं नाही, किंवा सरसकट सगळेच चांगले आहेत असंही नाही. काही चांगले आहेत, काही वाईट पण आहेत की ज्यांना पृथ्वी नष्ट करायची आहे. आणि काही जसं मी आहे स्टार सीड, आम्हाला इथे पृथ्वी वाचवण्यासाठी पाठवलं गेलं, ते मिशन आहे आमचं. मग त्यात कितीही जन्म जातील, ते मिशन पूर्ण केल्याशिवाय परमिशन नाही, तुम्ही नाही येऊ शकत परत प्लॅनेटला.
जर तुम्ही मिशन अर्धवट सोडलं आणि प्लॅनेटवर तुमच्या परत जाण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला परमनंटली निष्कासित केलं जातं आणि अच्छा. तिथेही काउन्सिल असते. तुम्हाला कधीच एंट्री मिळत नाही तुमच्या होम प्लॅनेटला जाण्यासाठी. आता हे जे तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं हे तुम्हाला स्वतः रिअलाइज झालंय की ते जे आकाशिक रेकॉर्ड मला जसं मी सांगितलं, विजन्स असते, ड्रीम्स असतील, हे खूप आधीपासून यायचे, खूप वेगवेगळे विजन्स यायचे आणि ती लोकेशन्स असं दिसायचं की जे पृथ्वीवरचं नाही. आणि ते आयडेंटिफाय कसं करणार मी, कारण ते पाणी जे आहे ते वेगळ्या प्रकारचं दिसायचं, आसपास वेगळंच सगळं काही दिसायचं. मग जेव्हा मला हे कळालं, मी मागे गेले, कारण स्वप्न माझ्या लक्षात असतात, मी विसरत नाही. लहानपणीचे स्वप्न सुद्धा मला अजून लक्षात आहेत. मी ते सगळं रिकॉल करत 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 मागे गेले. तेव्हा या गोष्टी मला कनेक्ट झाल्या की इथेच असंच आहे. आणि त्या प्लॅनेटची विशेषताच ही आहे की ते बाय बर्थ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर किंवा नेचर कम्युनिकेटर आहे. ती त्या प्लॅनेटची खासियत आहे. तिथले जे जीव आहेत ते नॅचरली कम्युनिकेट करतात, कारण मरमेड ही हाफ ॲनिमल आणि हाफ ह्युमन असं कॉम्बिनेशन आहे. मग हे ॲनिमलशी लवकर कम्युनिकेट करू शकतात. मग असे आपण जेव्हा इथे आलात, हे मी लिहिलेलं बहिर्जी नाईक तुम्ही पाहिलं आणि तुम्ही सांगितलं की एखादं जर समजा ऐतिहासिक पात्र आहे आपल्यासमोर, बहिर्जी नाईक जेव्हा मी लिहित होतो तेव्हा माझे जे आलेले अनुभव असे होते की मला त्यांच्याबद्दल आम्ही काही सोलची कनेक्ट वगैरे करू शकत नाही, पण जेव्हा मी त्यांच्याविषयी खूप जास्त वाचलं, बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केला, पण बहिर्जी नाईक हे गुप्तहेर आहेत, त्यांच्याबद्दल माहिती तशी साधारण माहिती पुस्तकांमध्ये लिहिलेली नाही. तेव्हा आम्हाला कधी कधी कल्पनेचा आधार घ्यावा लागतो. तुम्ही इथे आल्याबरोबर मला सांगितलं की आपण त्यांच्या सोलशी सुद्धा कनेक्ट करू शकतो, त्या सोलला इथे बोलू शकतो आणि त्यांच्याकडून काही माहिती काढू शकतो. मग मला फार हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. विश्वास बसत नाही पहिल्या याच्यामध्ये, विश्वास बसला म्हणेल तर मग ते चुकीचे होईल, कारण मी काहीतरी चुकीचं बोलतो. त्या गोष्टीवरती माझा विश्वास बसला नाही. मला हे जरा थोडंसं समजावून सांगा की या प्रोसेसला काय म्हणतात किंवा हे काय प्रकार आहे असा हा सगळा. ओके. आता जसं मी मगाशी आपलं आकाशिकचं चालू होतं रीडिंग, माझं सहज लक्ष गेलं आणि ऑटोमॅटिकली काही कारण नसताना त्यांचं पुस्तक जे तुम्ही लिहिलंय ते पडलं खाली. ती जी काही एनर्जी आहे त्यांचा प्रेझेन्स होता तो. मी जे आल्यानंतर जे बोलले की मी जर हे पुस्तक जर मला लिहायचं असतं तर मी त्यांच्या सोलला कनेक्ट करून लिहिलं असतं. आता सोल कशी आहे, सोल म्हणजे काय, एनर्जी आहे. एनर्जीला शेप नाहीये, निर्गुण असतो तो, त्याला शेप नाहीये. तो कुठल्या बॉडीमध्ये जाईल तो तसा होतो. मग तसंच आहे, त्यांनी त्यांचा प्रेझेन्स दाखवला मला की येस त्यांनाही कम्युनिकेट करायचं आहे. एकतर हे रिझन होतं, मग असे जे पडलं वो. आणि सोलला बोलावणं म्हणजे काय आहे की सोल कधीही संपत नाही, आत्मा नश्वर आहे, कधीच मरत नाही, त्याला काहीच करता येत नाही. तो फक्त ट्रान्सफॉर्म होत जातो, शरीर बदलत जातो. जसं आपण रोज कपडे बदलतो तसं त्या शरीरासोबतचं त्याचं कर्म संपलं, शरीर ते सोडतो आणि दुसरा जन्म तो घेतो. मग ते प्राणी, पक्षी, माणूस काहीही असेल. म्हणजे सोल काय आहे, त्याचं स्वतःचं काही एक स्पेसिफिक शरीर किंवा फॉर्म नाही, ती एनर्जी आहे. आणि जसं ॲनिमल कम्युनिकेशनशी बोलताना मी सांगितलं की एनर्जी मॅटर करते, टेलिपॅथी एनर्जी बेस्ड आहे, तसंच इथेही आहे. आत्मा मरत नाही, कितीही जुना असेल, आपण त्या एनर्जीलाच कनेक्ट करतो आणि बोलवतो. मला जर पुस्तक लिहायचं असेल डिरेक्टली, मी बहिर्जींना ओळखते, कारण लहानपणापासून खूप वेळ आहे मला त्यांचे जे काही त्यांच्याकडे स्किल्स होते त्या गोष्टीचं मी खूप त्यांच्या गोष्टी वाचून वाचून जमा केल्या, फॉलो करायला लागले. म्हणजे त्यांच्याकडे असे स्किल्स होते की ते अजूनही आपल्याला माहित नाहीयेत, कारण त्यांच्या जोरावरती महाराजांनी खूप लढाई जिंकल्या आहेत, कारण ते माहितीच अशी घेऊन यायची. काय एकदम सुप्रीम क्वालिटी जर बहिर्जी नाईक यांची सांगायची झाली तर, आता मी हे 700 पानांचं जवळपास पुस्तक लिहिलेलं आहे आणि मला उत्तरार्ध जो येईल हा पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध जो येईल तो सुद्धा जवळपास 600-700 पानांचाच असणार आहे. मी इतकं सगळं लिहिलंय, पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की बहिर्जी नाईकांची अशी काय सुप्रीम क्वालिटी होती. इंट्युशन आणि सायकिक एबिलिटीज आणि डाऊटची एनर्जी त्यांच्या झिरो आहे. जे येतं एक्सप्लेन करून सांगा. डाऊटची एनर्जी आली, समजा आता आपण काहीतरी काम करतोय आणि एखादा थॉट येऊन जातो, असे खूप थॉट येत असतात तर आपण लगेच फाट्यावर मारतो त्यांना.
म्हणजे खूप चांगले थॉट येत असतात, इंट्युशन पण येत असतात, पण आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही. समजा आपल्याला कुठे जायचं आहे एखाद्या ठिकाणी, कधीतरी वाटत असतं नाही आज नको जायला, का माहिती आज चांगलं वाटत नाहीये मला, नको जायला. आपण बऱ्याचदा ते ऐकत नाही, जातो आणि काहीतरी वाईट अनुभव येतोच आणि नंतर मग लक्षात येतं अरे मला आज खरंच वाटत होतं जायला नको होतं. हे इंट्युशन आहे तुमचं. सायकिक ॲबिलिटीज आहे त्याच्या वरच्या असतात. व्हिजन्स येणं, डायरेक्टली तुम्ही कनेक्ट होतात एनर्जीशी. जसं की आता त्यांनी जेवढ्या काही माहिती जे आणायचे, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी फिजिकली जाणं शक्य नाही. शत्रूच्या घरात प्रत्येक वेळी शिरणं शक्य नाही, पण तरी त्यांच्याकडे माहिती असायची. शत्रू कशा प्रकारे अटॅक करू शकतो, त्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, कुठे ओपनिंग आहे, आपण कुठून अटॅक करायचं त्यांच्यावर, याची पक्की माहिती असायची त्यांच्याकडे. ही अशा प्रकारची जी माहिती आहे ती सायकिक ॲबिलिटीज मध्ये येते, की तुम्हाला विजन्स मध्ये क्लिअर कळतं. तुम्ही त्या लोकेशनला एनर्जी वाईज कनेक्ट केलं, तुम्हाला ते लोकेशन दिसतं कुठे काय. जसं आपण गुगल मॅप बघतो 360 ने जर बघितलं आपल्याला वरून कळतं, अशा प्रकारे सायकिक ॲबिलिटीजने बघू शकतो. तुम्हाला असं वाटतं भैरजी नाईक यांच्यामध्ये असे काहीतरी स्पेशल ॲबिलिटी असावी, तिथं फिजिकली न जाता तिथली ते माहिती घेऊन येत असावेत? ऑफकोर्स आहे. आणि रिअली म्हणजे आतापर्यंत थोडंसं या गोष्टीवरती मी तुमच्याशी सहमत असू शकतो, कारण पुस्तक लिहिताना किंवा त्यांनी ज्या ज्या कामगिऱ्या केलेल्या आहेत ना त्या एकदम विचारांच्या पलीकडच्या आहेत. मानवी जेवढ्या शक्तीज आहेत किंवा मानवी ॲबिलिटीजच्या पलीकडची कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे भैरजी नाईक असू देत किंवा सगळ्या महाराष्ट्रांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असू देत, संभाजी महाराज असू देत, हे काहीतरी स्पेशल ह्युमन्स असले पाहिजेत असं मलाही कधीतरी वाटतं. पण मग असं काही स्पेशालिटी त्यांच्यामध्ये आपण ओतण्याचा प्रयत्न केला की लोक मग आपल्याला देवभोळे, धर्मभोळे अशा पद्धतीचं मानायला जातात. त्याच्यामुळे तिकडे आपण जास्त काही न जाता परत आपल्या विषयावरती मला यायला पाहिजे. आणि पण मला परत याच्यावरती बोलायचं की तुम्ही सोल चॅनलिंग वगैरे करता आणि त्याच्या सोल चॅनलिंग करून सुद्धा, पहिले तर सोल चॅनलिंग काय असतं हे थोडक्यात समजावून सांगा, म्हणजे आपल्याला पुढचे 2-3 सोल चॅनलिंग म्हणजे जसं की मी सांगितलं आत्मा नश्वर आहे, तो शरीर बदलत राहतो आणि जेव्हा तो मनुष्याच्या शरीरात येतो तेव्हा त्याच्याशी खूप साऱ्या इच्छा, काहीतरी स्वप्न असतात, कोणाविषयी राग असतो, कोणाशी प्रेम असतं, काहीतरी राहून गेल्याची खंत असते, जेलसी आहे, अशा बऱ्याच फिलिंग घेऊन तो जगत असतो. जेव्हा तो शरीर सोडतो शेवटी त्याच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्याच घेऊन त्याचा सोल पुढे जातो. बरोबर. समजा जसं एखाद्याने खूप प्रॉपर्टी जमवलेली आहे, त्याला शेवटच्या क्षणी माझ्या प्रॉपर्टीचं काय होणार, हे कोण घेणार आता, त्यात अडकून त्याचा जीव जातो. अशाच प्रकारे बऱ्याच केसेस होतात. हा तर झाला नैसर्गिक मृत्यू, पण बरेचसे अनैसर्गिक मृत्यू सुद्धा होतात. सुसाईड आहे, ऍक्सिडेंट आहे, किंवा काही जणांचं कळतच नाही की काय झालंय, खून पण असू शकतो, डिरेक्टली डेड बॉडी सापडते आणि काही प्रूफ नसतो काय झालेलं, कुठे निशाण सापडत नाही, किंवा काही काही पेशंट्स अनेक वर्ष अनकॉन्शियसरित्या बेडवर पडून असतात. मेडिकलमध्ये याला उत्तर नसतं, डॉक्टरने सांगितलेलं फार फार तर 24 तास जगेल, पण ती व्यक्ती जिवंत आहे, पण काही इम्प्रुव्हमेंट पण होत नाही. मग अशा प्रकारच्या सगळ्या केसेसमध्ये आपण सोल चॅनलिंग करू शकतो. म्हणजेच काय तर त्या व्यक्तीचा जो सोल आहे त्याला बोलावलं जातं. ती प्रोसेस किचकट आहे आणि मी आता सुरुवातीलाच म्हणजे क्लिअर करते की कोणीही प्रयत्न करू नये, ट्राय करू नये, कारण ती खूप रिस्की आहे. सोलला आपण फक्त प्रत्येक सोलला पण नाही कनेक्ट करू शकत. जसं मी आकाशिकचं सांगितलं, जसं की माझ्याकडे अजूनही येतात, नाही माझी आई 3 महिने झाले एक्सपायर झाले, म्हणजे अजून ते इमोशनल असतात, त्या फिलिंग मध्ये सांगतात नाही मला बोलायचंय, त्याच्याशी कनेक्ट करायचंय, किंवा माझे वडील एक्सपायर झाले 4 वर्षापूर्वी. ठोस असं काही कारण नसतं, पण बोलायचं असतं. मग अशा केसेसमध्ये सोलला मी बोलवत नाही. जर समजा खरंच गरज आहे, असं काहीतरी घटना घडली तरच बोलवलं जातं. जसं कोणी सुसाईड केली, काय झालं होतं, कशामुळे ही घटना घडली, का करावं लागलं, ती खरंच सुसाईड होती की कुठला एनर्जी इम्पॅक्ट होता की कोणी जबरदस्ती काही करायला लावलेलं आहे, ऍक्सिडेंट्स असतात किंवा जे अनकॉन्शियस पेशंट आहेत, तर त्या सोललाही विचारलं जातं की का अडकलाय तो, अजून काय हवंय त्याला, जे शरीराला एवढ्या यातना होत आहेत,
शरीरातले सगळे ऑर्गन्स काम करत नाहीत, सगळं मशीनने सगळं चालू आहे, काय पाहिजे आहे या गोष्टीसाठी त्याला बोलवलं जातं आणि प्रश्न विचारले जातात. अर्थात इथेही त्याचे जे कोणी पेरेंट असतील त्यांनाच ती परमिशन द्यावी लागते. त्यांच्या परमिशन शिवाय पण इतर कोणाच्या सोलला कनेक्ट नाही करू शकत किंवा बोलू शकत नाही. हे खूप रिस्की आहे. एकतर त्यांची परमिशन लागते. आणि मग अशा केसेसमधून बऱ्याचशा प्रश्नांची उकल होते की नेमकं काय झालं होतं आणि या सोलचं पुढे काय करायचं, म्हणजे त्याला सद्गती मिळालीये की तो प्रेतयोनीमध्ये भटकतोय अजून, काय झालंय नेमकं, की त्याचा रिबर्थ झालाय, या सगळ्या गोष्टी पण त्यातून चेक करता येतात. काही वेळेला जमिनीची प्रॉपर्टीचे वाद असतात आणि नेमकी ती व्यक्ती एक्सपायर झालेली आहे, मग त्यावेळी ते नेमकं सॉल्व्ह कसं करणार, अडकलेले असतात किंवा काही काही जमिनी विकल्या जात नाही, विकायचं आहे मला. एखादं उदाहरण तुम्ही जे सर्वात जबरदस्त उदाहरण तुमच्याकडे असेल किंवा आजपर्यंत तुम्ही किती सोलला कनेक्ट केलं किंवा काय? खरं सांगायचं तर मी काउंट कधीच नाही ठेवत कुठल्या गोष्टींचा, तरी भरपूर. हो. एखादं उदाहरण ज्याच्यामध्ये खूप जबरदस्त अशी केस होती? हा, म्हणजे अनकॉन्शियस पेशंट बद्दल मी सांगेन. इथे खूप वर्ष अनकॉन्शियस आहे पेशंट. कोविडमध्येही त्यांना मुंबईहून पुण्याला हलवलं. त्यांना कोविडची इन्फेक्शन पण नाही झालं, काहीही नाही झालं. खूप त्यांना इकडे तिकडे फिरवत राहिले, ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टरने सांगितलं होतं की 24 तासापेक्षा जगणार नाही. 30 वर्षे गेली त्याच्यामध्ये. शेवटी बेड सोर्स व्हायला लागले. सगळं त्यांनी हिलिंग केलं, खूप कुठे कुठे काय काय प्रयत्न केले आणि चांगले हायली एज्युकेटेड लोक आहेत. त्यांनी एका हिलरने पण प्रयत्न केला होता त्यांच्या आईशी कनेक्ट करण्याचा, पण नाही कनेक्ट झाले ते. मग शेवटी त्या हिलरनेच माझ्याशी त्यांना कनेक्ट करायला सांगितलं. आणि बोलल्यानंतर मी जेव्हा त्यांच्या सोलला बोलवलं तर मला तुळशीचं झाड दिसत होतं आणि त्यांनी सांगितलं मला चहा पाहिजे, मला आधी चहा दे. खूप दिवस झाले मी चहा पिला नाही हॉस्पिटलमध्ये आणि तू पण मला तुळशीचा चहा पाहिजे. आणि काय झालंय ते सांगितलं. म्हणजे त्यांची मुलगी आणि जे त्यांची आई वगैरे आहेत त्यांच्यामध्ये फॅमिलीमध्ये खूप गैरसमज होते आयुष्यभरामध्ये. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे चुकीचं वागलं, यांनी मला त्रास दिला, हेच त्यांचे हेवेदावे होते आणि ते अडकून पडले होते. कारण आता जे काही त्यांची फॅमिली बाकी आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आईने आम्हाला खूप त्रास दिला, तिने माफी मागावी आमची. आणि यांचं आईचं म्हणणं असं होतं की मला काहीतरी करायचं होतं लग्नानंतर, मला करूच दिलं नाही यांनी. म्हणजे खूप साऱ्या इच्छा त्यांच्या पेंडिंग राहिल्या. मग असा गैरसमज तयार झाला होता दोन्हीकडे पण. म्हणजे त्यांना समजावलं, एकतर त्यांच्या फॅमिलीला पण समजावलं की तुमची माफी मागतील या कंडिशन मध्ये ते आता नाहीये, त्यांच्याकडून आपण कुठली अपेक्षा ठेवू शकत नाही, ते स्वतःच वाईट कंडिशन मध्ये. आणि त्यांच्या आईलाही हेच सांगितलं की ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आपण आता पाठीमागे जाऊन ते बदलू शकत नाही. कारण या अशा परिस्थितीत राहून तुम्हाला स्वतःलाही त्रास खूप होतोय आणि घरच्यांनाही होतोय. पुढे कसं जावं किंवा काय करावं हे कोणालाही क्लिअर होत नाही. खूप सारं समजावलं, पण इथे प्रॉब्लेम असा होता की फॅमिली मेंबर्स माफ करायला तयार नाही माफ करू शकत आम्ही. त्यांना शेवटी हिलिंग दिलं. एक सेशन मध्येच त्यांचं ते क्लिअर झालं आणि त्यांनी आईला माफ करून टाकलं. मग आईला त्यांच्या हिलिंग चालू केलं, 3 सेशन घेतले. पण मग तिसऱ्या दिवशीचं हिलिंग देताना मला ते कुठेतरी परत मेसेज आले की नाही, कुठेतरी हिलिंग थांबवणं गरजेचं आहे. त्यांच्या घरच्यांना तसं सांगितलं आणि परत कम्युनिकेट केलं. परिस्थिती पूर्ण बदलली होती. त्यांचा जो काही राग होता, कंप्लेंट्स होत्या किंवा जे काही ब्लेम गेम चालू होता ते सगळं मावळलं होतं त्यांचं. त्यांना कळालं होतं की माझी चूक झाली, मी खूप त्रास दिला या लोकांना. त्यांचं म्हणणं आता असं होतं की हे लोक मला माफ करतील का. त्यांना रिअलाइज झालं की आपण कसे वागलो आपल्या फॅमिली सोबत. त्यांनाही मग समजावलं असं काही नाही, ते माफ करतील तुम्हाला, तुम्ही माफी मागा. आता या सगळ्या गोष्टी एनर्जी लेवलवर होतात, सोल लेवलवरच होतात. कारण फेस टू फेस काही आपण इथे माफी मागत नाहीये, कारण ते अनकॉन्शियस आहेत. त्यांनी माफी मागितली आणि त्यांनी सांगितलं मी जाईन आता, मला थोडासा वेळ दे, आता मी जाते. 15 दिवसाचा वेळ त्यांनी घेतला होता. 4थ्या दिवशी सकाळी मला मेसेज आला की आई गेली आणि व्यवस्थित गेली, म्हणजे असं काही त्रास झाला असं काही नाही. काही शेवटच्या त्यांच्या इच्छा सांगितल्या होत्या, झाड वगैरे कुठल्या प्रकारचं झाड लावायचं आहे ते सगळं त्यांनी सांगितलं होतं. मग ते वगैरे ते पूर्ण त्यांनी करून घेतलं. आणि खूप वर्ष अशी रखडत पडलेली जी केस होती त्याचं उत्तर विज्ञानाकडेही नव्हतं. मग ते अशा प्रकारे सोडवता आलं आणि ते खरंच गरज होती सोल कम्युनिकेशनची. म्हणजे प्रत्येक अनकॉन्शियस पेशंटला कनेक्ट करा नाही,
असंही आहे की खरंच गरज आहे का. जेव्हा माझ्याकडे केस येते समजून घेते मी काय आहे, त्यानंतर सजेस्ट करते की खरंच बोलायचं आहे का, त्याच्याशिवाय नाही. सोल, आत्मा, आत्मा म्हटलं की लोकांच्या डोक्यामध्ये भूत वगैरे, भूत प्रेत पिशाच अशा गोष्टी येतात आणि अगदीच म्हणजे भूत म्हणलं आत्मा म्हटलं की घाबरायला होतं. ते काही इतकी इझी गोष्ट वाटत नाही. तुम्ही आता सांगताय इतके म्हणजे त्या सोलशी कनेक्ट करता येऊ शकतं, त्यांना वापस बोलवता येऊ शकतं, त्यांचं ऐकता येऊ शकतं, त्यांना काही सांगता येऊ शकतं. हे म्हणजे असा जर विचार केला फॉर एक्झाम्पल तर असे खूप सारे अनसॉल्व्ड विषय आहेत म्हणजे की ज्यांची मिस्ट्री आहे आजही. खास करून बघायला गेलं तर सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला की आजही ते जिवंत आहे हे लक्षात आलं असतं. अगदी रिसेंट सांगायचं झालं तर सुशांत सिंग राजपूत, तो लटकला, तो म्हणजे त्याने जीव स्वतः आत्महत्या केली आहे की त्याचा खून झाला हे कोणालाच मिस्ट्री आहे. मग हे जर आपल्याकडं शास्त्र आहे किंवा अशी करणारे लोक तुमच्यासारखे आहेत तर या मिस्ट्री तर सॉल्व्ह होऊन जातील. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? सॉल्व्ह करणं सोपं आहे, पण अशा ज्या काही स्पेसिफिक घटना आहेत ज्या सेलिब्रिटी कॅटेगरीज मध्ये येतात तर त्या सामान्य माणसासमोर बऱ्याचदा मिस्ट्री बनवूनच ठेवल्या जातात, सत्य समोर कधीच आणून दिलं जात नाही. त्यामुळे अशा सेलिब्रिटी कॅटेगरीच्या केसेस आपण सॉल्व्ह जरी केल्या, एकतर ते जो केस ते हँडल करतोय त्याला काही हार्म करण्याचा प्रयत्न होईल किंवा मग ती माहिती कधीच समोर येऊ दिली जाणार नाही. या दोन्हीपैकी काहीतरी होईल. मग तुम्हाला काय वाटतं, सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती की काय? ऍक्च्युली कसं आहे, सुशांत सिंग राजपूत आहे तो ट्विन फ्लेम आहे, तर तो वेगळा टॉपिक आहे आणि ती जर्नी सोलशीच आहे. म्हणजे सोल जर्नी आहे, स्पिरिच्युअल जर्नी आहे. बाहेर माणसांना काही माहित नाही, काय चाललंय कळत नाही. आणि अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत हे ट्विन फ्लेम्स आहेत. आपल्या सोलमध्ये दोन्ही एनर्जीज असतात, मेल आणि फिमेल दोन्ही एनर्जी असतात. इडा पिंगला नाडी जी आहे तर ती इडा जी आहे फिमेल असते आणि पिंगला मस्क्युलाइन असते. मग सोल जेव्हा इन्कार्नेट होतो तेव्हा तो पूर्ण एनर्जीने इन्कार्नेट होत असतो नॉर्मल सोल. ट्विन फ्लेम मध्ये तसं होत नाही, ते डिवाइड होतात. फेमिनाईन एनर्जी वेगळीकडे वेगळ्या बॉडीमध्ये जन्म घेते आणि मस्क्युलाइन वेगळ्या बॉडीमध्ये बर्थ घेते आणि त्यांचं आयुष्य खूप वेगळं असतं, खूप टफ असतं, खूप चॅलेंजेस असतात. नॉर्मल माणसासारखं काहीच त्यांच्या वाट्याला येत नाही. आणि एक वेळ अशी येते जिथे स्पिरिच्युअल अवेकनिंगची फेज येते. स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे जिथे तुम्हाला जाणीव होते की मी कोण आहे, हे खूप प्रश्न पडायला लागतात. काहीतरी तुम्हाला सोल शॉक बसतो. सोल शॉक म्हणजे काहीतरी तुमच्या खूप जवळची व्यक्ती आहे, वस्तू आहे, ती हिरावून घेतली जाते. मग एखाद्याची डेथ असेल किंवा ब्रेकअप होणं असेल, सेपरेशन होणं असेल, जे सगळ्यात जास्त तुम्हाला जवळचं आहे, तशा प्रकारच्या घटनेतून तुम्हाला युनिव्हर्स सोल शॉक देतो. तिथे माणूस खूप वाईट पद्धतीने डिप्रेशन मध्ये जातो आणि मग तिथे तो सुसाइड अटेम्प्ट करतो. मग इथे काय झालेलं आहे की जर योग्य वेळी जर तुम्हाला मार्गदर्शन ट्विन फ्लेम बाबतीत मिळालं नाही, तो सुसाइड अटेम्प्ट करतो आणि बऱ्याच सुसाइड होतात आणि त्यात पण मस्क्युलाइन खूप जातो तिकडे, कारण तो लॉजिकल असतो, त्याला स्पिरिच्युअल आध्यात्मिक गोष्टीत लक्ष नसतं किंवा रसही नसतो. मग हे तसं झालेलं आहे. ते दोघे ट्विन फ्लेम आहेत पण इथे त्यांना गायडन्स नाही किंवा ते स्वतःही अवेअर नाहीत आणि त्या सिच्युएशनला त्याला मॅनेज करता नाही आलं. जे काही डिप्रेशन आलेलं होतं तिथे त्या केसमध्ये जाऊन त्याने ती सुसाईड केलेली आहे. मग त्याला ते करायला कारणीभूत असणारे कार्मिक लोक असू शकतात जे त्याच्याच कर्माशी संबंधित आहेत. त्याने कधीतरी त्यांना त्रास दिलेला असेल, त्यांनी आता त्याला रिटर्न केलं. खरं तर हे विषय खरंच ना इतके इंटरेस्टिंग आहेत, एक्साइटिंग आहेत, तेवढेच म्हणजे अनेक प्रश्न जन्माला घालणार आहेत. माझ्या मनात हजारो प्रश्न आहेत, आता खूप सारे प्रश्न आहेत. ते सगळे प्रश्न आता विचारू शकत नाही कारण वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळ हे झालं पाहिजे. पण मला एक प्रश्न जाता जाता विचारायचा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, की जसं तुम्ही सांगितले की सोलला आपण कम्युनिकेट करू शकतो, जसं आपण ॲनिमल कम्युनिकेशन शिकू शकतो तसं हे सुद्धा शिकू शकतो? मी रिकमेंड नाही करणार, कारण प्रत्येक जण हे नाही करू शकत. कारण ॲनिमल कम्युनिकेशन पूर्ण सेफ आहे, तिथे तुम्हाला कसलीच रिस्क नाही. तुम्ही कुठल्याही वयामध्ये, कुठल्याही वेळी, कुठल्याही पेटशी कधीही बोलू शकता, शिकू शकता. सोलचं तसं नाही, कारण तो सोल ह्युमन सोल आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, खूप सारे अनफुलफिल्ड त्याचे विश आहेत, त्याच्याशी अटॅच्ड आहेत, डिझायर्स आहेत, अपुरी स्वप्न आहेत, कोणाचा राग आहे, असं खूप काही तो घेऊन फिरतोय.
आणि जर असंच कोणी ट्राय करायला गेलं, मला पण बघायचंय यात काय एवढं, तो कायमस्वरूपी झपाटला जाऊ शकतो आणि मग ती अवस्था खूप वाईट होते. ते बाहेर काढणं अवघड होऊन बसेल सगळं. त्यामुळे तुमच्यासोबत असं कधी अनुभव नाही. झाला? कारण लहानपणापासून मला स्पिरिट्सचे अनुभव आहेत. म्हणजे 5 वर्षापासूनचे माझ्याकडे अनुभव आहेत. तेव्हापासून मला स्पिरिट त्यांचे प्रेझेन्स दाखवतात. एखाद्या छोट्याशा त्यांच्या एक्सपिरियन्सेस मला त्यांनी दिलेले आहेत. खूप आहेत माझ्याकडे लहानपणापासूनचे. म्हणून मला भीती त्यांची कधी वाटलीच नाही. आणि हे एक गोष्ट कळाली पण म्हणजे त्या सगळ्यातून की माणसं जास्त भयानक आहेत त्यांच्यापेक्षा. हो, म्हणजे ह्युमन स्पिरिट पेक्षा पण माणसं जास्त भयानक आहेत, जी जिवंत आता आपल्या आसपास फिरत असतात. आता जसं तुम्ही सांगितलं की आत्मा, अनफुलफिल्ड विशेष किंवा ते खूप खतरनाक असतं, हो. पण चांगले आत्मे पण आहेत. आता मला असं विचारायचंय की समजा जर मला एखाद्याचा सोल बोलावून किंवा मला त्याच्याशी कम्युनिकेट करून त्याच्याविषयी सगळं जाणून घेता आलं, जर मला माझ्या आयुष्यामध्ये अशी काही विद्या माझ्याकडे आली, मला करता आलं, तर मी आपसुकच मी माझे ऑल टाइम म्हणजे मी ज्यांना सगळ्यात मोठा देव मानतो माझा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याशी कनेक्ट करून मला काही शिकता आलं तर. म्हणून माझा हा प्रश्न होता की जर अशा काही कम्युनिकेशन्स करण्याची स्किल शिकता येते का, काय करता येतं? कारण जे आपण कुठेच, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं सांगितलं की जर मी डायरेक्ट त्यांच्या आत्म्याशी कनेक्ट करू शकलो, ह्याच्यापेक्षा गोष्ट माझ्यासाठी तर ह्या तिन्ही लोकात कुठलीच असू शकत नाही. फक्त कनेक्टच नाही तर त्यांना आपल्या बॉडीमध्ये पण आपण इन्व्हाइट करू शकतो, हेही आहे पुढे जाऊन. पण कसं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला मटेरियलिस्टिक गोष्टीपासून स्वतःला तोडावं लागतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण खूप प्युरिटी मेंटेन करावी लागते. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे तिथे सरेंडर होऊन काम करायचं. मी नाहीये, जे काही आहे ते युनिव्हर्सचं आहे. मी फक्त एक त्याचा एम्प्लॉई सारखा आहे, मीडियम आहे. तो माझा माध्यम म्हणून वापर करून ते करून घेतोय, मी काहीच करत नाही. आणि ही फिलिंग थॉट जे आहे ते कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचा आपण अभिमान नाही बाळगू शकत. नाही मला येतं हे, मी सोलशी कम्युनिकेट करतो, नाही, युनिव्हर्स सपोर्ट थांबवेल, तो नाही कनेक्ट करू शकणार. मी चुकीच्या सोलशी कनेक्ट होणं, त्यांचा त्रास होणं, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. कारण हे अध्यात्म आहे. हे कुठलंही तंत्र मंत्र किंवा अघोरी विद्या नाही. ते करतात ते खूप वेगळं आहे आणि हे सात्विक पद्धतीने आहे. इथे आपण एखाद्या सोलला मदत करतो, पण त्यासाठीही तुमची स्वतःची सोलची तेवढी कॅपेबिलिटी असावी लागते. म्हणजे असाच कोणी आता तुमचं स्पिरिच्युअल अवेकनिंग झाले, नवीन नवीन सगळ्या गोष्टी माहीत होत झाल्या आणि शिकताय आणि इमिडिएटली सुरू केलं नाही. तुमचं सोल तेवढा एक्सपिरियन्स्ड पाहिजे, ती एनर्जी तुम्हाला मॅनेज करता आली पाहिजे. अच्छा, जसं मी मगाशी सांगितलं, प्रश्न खूप आहेत, अजूनही खूप आहेत आणि मला माहिती आहे प्रेक्षकांच्या मनात सुद्धा खूप सारे प्रश्न असतील, परंतु आपल्याला वेळेच्या अभावी आजच्या पॉडकास्ट पुरतं थांबावं लागणार आहे. खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. पॉडकास्ट 1 तासाचा म्हणता 2-2.5 तासापर्यंत आलेला आहे, तरी सुद्धा पॉडकास्टचे प्रश्न संपत नाहीत आणि संपणार नाहीत. प्रेक्षकांच्या मनात सुद्धा खूप सारे प्रश्न असतील. तुम्हा सर्वांचं प्रेम जर या पॉडकास्टला भरपूर मिळालं, तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तेच प्रश्न आम्ही आमच्या माध्यमातून डॉक्टर ज्योती मॅडमला पोहोचवू आणि तुमच्या मनातले आणखी जर काही प्रश्न असतील तर त्यांचे उत्तर जाणून घेण्यासाठी या पॉडकास्टचा पार्ट 2, 3, 4, 5 असे अनेक पॉडकास्ट करूयात आणि याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करूयात. तात्पुरतं या पॉडकास्टला प्रेम द्या आणि इथून पुढे सुद्धा गेस्ट रिकमेंडेशन तुमचे फार गरजेचे आहेत. तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पाहिजेत, तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या कॅटेगरीमध्ये काय शिकायचे हे सुद्धा तुम्ही सांगा. डॉक्टर ज्योती मॅडम, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथं आलात. खूप सविस्तर चर्चा झाली, खूप एक्साइटिंग, खूप जास्त थ्रिलिंग एपिसोड होता आजचा आणि तेवढाच सुंदर एक्सपिरियन्स होता. तुम्हाला काय वाटलं इथे येऊन? खूप छान वाटलं मला. कारण कसं आहे की फक्त माहिती सांगणं असं नाही, समोरचा व्यक्ती पण तेवढा इंटरेस्टिंग पाहिजे, त्याच्या डोक्यात पण खूप प्रश्न तयार झाले पाहिजे, तेव्हा सांगताना मजा येते. आणि ते ऍक्च्युली तसं घडलं की तुमच्या डोक्यात स्वतःहून ते प्रश्न तयार होत जातात, एकानंतर एक आणि मग ते बरोबर लिंक लागत इन्फॉर्मेशन छान होते. नाही तर मग एक ठराविक पॅटर्न मध्ये असेल तर मग ते सांगायला मलाही चांगलं नाही वाटत. आणि दुसरी गोष्ट, जसं मी आल्या जसं बहिर्जींचं पुस्तक तुम्ही लिहिलेलं बघितलं, त्यांनी त्यांचा प्रेझेन्स दाखवला, ही गोष्ट कायम लक्षात राहील आणि लवकरच मी त्यांच्या सोलशी कनेक्ट नक्कीच करेन. 100% आणि तुम्हाला जर काही सांगितलं तर आम्हालाही कळवा. तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता प्रेक्षक हा पॉडकास्ट बघून आपल्याला किती याच्या पुढचे किती पार्ट बनवायचे ते प्रेक्षक सांगते. थँक्यू सो मच. थँक्यू.